मार्गशीर्ष महिना चालू आहे मैत्रिणींनो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये नैवेद्यासाठी आपण वेगळे वेगळे पदार्थ बनवतो। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण मार्गशीर्ष विशेष व्हिडिओ बनवणार आहोत। नैवेद्य थाळीमध्ये कोणते कोणते पदार्थ असणार आहेत हे तुम्ही व्हिडिओ मध्ये नक्की बघा। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय लाजवाब असे सर्व पदार्थ होणार आहेत। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी केली जाते। शेवटच्या गुरुवारी आपण पुरणपोळी करणारच आहोत, पण मधल्या गुरुवारी मी नैवेद्य थाळी बनवली होती आणि नैवेद्यासाठी कोणते कोणते पदार्थ बनवले होते ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ दिसायलाच इतके छान दिसतात आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर होतात। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वयंपाकाची सुरुवात करताना सुरुवातीलाच मी वरण भात लावून घेणार आहे। यासाठी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुतली, त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकलं। त्यानंतर 2 वाटी तांदूळ घेतले, अगदी स्वच्छ धुतले, त्याच्यामध्ये मी 3 वाटी पाणी टाकलं आणि आता हे डबे आपण कुकरला लावून घेऊया। दोन्ही डबे मी कुकरमध्ये ठेवलेले आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। कुकरला झाकण लावून कुकर आता गॅसवरती ठेवून देऊया आणि दुसरीकडे आपण गव्हाचं पीठ मळायला घेऊया। सर्वात आधी आपण कुकर लावलेला आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ मळून ठेवणार आहोत। गव्हाचं पीठ आधीच मळायचं म्हणजे ते छान भिजतं आणि चपात्याही अगदी छान मऊ होतात। 2 मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेणार आहे। आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर 2 चमचे तेल सुद्धा टाकणार आहे। तेल आणि मीठ आपण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर कणिक आहे ना चिकट होऊन जाते। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकतच आपण पीठ मळायचं, म्हणजे कणिक ही चिकट होत नाही, अगदी छान मऊ लुसलुशीत होते। तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ एकसारखं केलेलं आहे। अगदी मऊसूत असं पीठ मळलेलं आहे। सगळ्यात शेवटी आपण याला थोडंसं पीठ आणि तेल लावणार आहोत, म्हणजे ही कणिक अगदी मऊ होते। तुम्ही बघू शकता सैलसर कणिक मी मळलेली आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं पीठही टाकूया आणि 2 चमचे तेलही टाकूया। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता अगदी थोडंसं 1 चमचाभर पीठ टाकूया याच्यामध्ये। एकदम शेवटी पीठ आणि तेल टाकल्याने काय होतं, कणिक चिकट होत नाही, चपाती लाटताना ती पोळपाटालाही चिकटत नाही आणि लाटण्याला सुद्धा चिकटत नाही। आणि तुम्ही बघू शकता भांडं सुद्धा अगदी स्वच्छ झालेलं आहे। तेल आणि पीठ लावल्यामुळे ना कणिक अगदी छान होते, ती चिकट न होता अगदी मऊसूत होते, बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने या भांड्यामध्ये मी अजून एक उंडा मळून घेणार आहे आणि नंतर ही कणिक भिजवायला ठेवणार आहे। पीठ भिजून झाल्यानंतर झाकून ठेवायचं, ते बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण भाज्या करून घ्यायच्या, म्हणजे तोपर्यंत पीठ अगदी चांगलं भिजेल। सगळ्यात आधी आपण गवारीची भाजी करणार आहोत। हिरव्या मिरचीच्या ठेचाची करणार आहोत गवार। यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर मोहरी टाकली, थोडेसे जिरे सुद्धा टाकूया आणि कढीपत्ता सुद्धा टाकूया याच्यामध्ये। ही फोडणी छान तडतडली की आपण हिरव्या मिरचीचा ठेचा 2 चमचे याच्यामध्ये टाकणार आहोत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या असा मी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केला होता, तो तेलामध्ये टाकलेला आहे। आता छान परतून घेऊया हा ठेचा। ठेचा जितका छान परताल ना तितकी त्याची चव वाढते, त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हा ठेचा चांगला परतून घ्यायचा। ठेचा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गवार टाकणार आहोत। गवार मी आधीच निवडून घेतलेली आहे, त्याचबरोबर स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे। ठेचा चांगल्या परतल्यानंतर आपण गवार सुद्धा याच्यामध्ये परतून घेणार आहोत। त्याआधी मी थोडीशी हळद याच्यामध्ये टाकलेली आहे। हळद अगदी किंचितशी आपण परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये धुवून घेतलेली गवार टाकून घेऊया। ही बारीक गवार आहे, याला गावरान गवार असं सुद्धा म्हणतात, विलायती गवार नाहीये ही गावरान गवार आहे। आपल्या इथे मंडईमध्ये 2 प्रकारची गवार असते, एक अगदी डार्क हिरवी असते आणि मोठी मोठी जाडजाड असते, ती विलायती गवार असते आणि एक थोडीशी फिक्कट हिरवी असते आणि आकारही लहान असतो, ती गावरान गवार असते। ही गावरान गवार हिरव्या मिरचीची छान लागते, म्हणून मी हिरव्या मिरचीच्या ठेचाची करते। गवारही आपण अगदी 5 मिनिटे परतून घेऊया, परतल्यामुळे ना गवार पटकन शिजते आणि चवीला सुद्धा छान लागते। गवार परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। 1 ग्लासभर पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण रस्सा मी जास्त करणार नाहीये। 1 ग्लास पाणी गवारीमध्ये टाकलेलं आहे
आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकणार आहे. त्याचबरोबर 4 चमचे शेंगदाण्याचा कूटही मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 4 चमचे शेंगदाण्याचा कूटही मी याच्यामध्ये टाकून घेते. मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आपण चांगला मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपण ही गवार शिजवून घेऊया. आणि जवळजवळ 12 ते 15 मिनिटे आपण ही गवार शिजवून घेतलेली आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, गवारीचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचाचा अतिशय सुंदर सुगंध येतो आहे. गवारीची शेंग आपण हातामध्ये दाबून बघायची शिजली आहे का ती. शिजली असेल तर गॅस बंद करायचा, शिजली नसेल तर अजून 2 मिनिट ठेवून गवार शिजवून घ्यायची. मी 2 मिनिटे असंच झाकण उघडं ठेवून ही गवार अजून शिजवून घेणार आहे. थोडीशी कसर आहे गवारीमध्ये आणि 2 मिनिटांनंतर ही गवार तयार होईल आणि तुम्ही जवळून बघू शकता. गवारीचा कलरही अप्रतिम आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप चवदार लागते ही गवार. 2 मिनिटांमध्येच हे सर्व पाणी आटून जाईल आणि मस्त सुक्की गवारीची भाजी ही तयार होईल. गवारीची भाजी इकडे तयार झालेली आहे. आता आपण दुसरी भाजी करायला घेऊया. यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे काजू आणि 2 चमचे मगजबी हे टाकून घेणार आहोत. काजू आणि मगजबी मी तव्यावरती थोडं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्येच मी लसूण आणि आलं टाकणार आहे. 3 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. हा गावरान लसूण आहे, बारीक बारीक असतो म्हणून 3 गड्डी घेतलेला आहे आणि 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. पाणी टाकून आपण याचं वाटण तयार करूया. पाणी टाकून आपण याचं वाटण तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने अगदी बारीक वाटण तयार करायचं आहे. हे काजूचं वाटण आपण एका ताटामध्ये काढून याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरं एक वाटण तयार करणार आहोत. 2 टोमॅटो आणि 2 कांदे मी तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलेले आहेत. तेही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, वाटलं तर थोडंसं टाका. हे असंच बारीक होतं छान. टोमॅटो आणि कांदाही मी बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी बारीक अशी पेस्ट आपण केलेली आहे. दोन्ही मसाले मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. भाजी करण्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरीची फोडणी देऊया. त्याचबरोबर जिरे सुद्धा टाकूया. थोडासा कढीपत्ताही मी टाकणार आहे याच्यामध्ये. जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये काजू आणि मगजबीचा मसाला टाकणार आहोत. तो आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला होता. तो काजू आणि मगजबीचा मसाला मी तेलामध्ये टाकलेला आहे. आता हा मसाला आपण छान असा परतून घेणार आहोत. पाच ते 7 मिनिटे आपण गॅसची फ्लेम लो ठेवून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. कारण काजू आणि मगजबी हे खाली लागतात लगेचच, म्हणून आपण आहे ना गॅसची फ्लेम कमी ठेवून मसाला परतून घ्यायचा, म्हणजे तो जळणार नाही. 5 ते 7 मिनिटे हा मसाला छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. जवळजवळ 7 ते 8 मिनिटे हा मसाला चांगला परतून घेतला. त्याला तेलही सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोचा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. कांदा आणि टोमॅटोचा मसाला सुद्धा आपण अगदी चांगला परतून घ्यायचा आहे. तसं तर कांदा आणि टोमॅटो आपण भाजूनच घेतलेला आहे, पण तरी सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घेऊया. मसाल्याची कच्ची चव पूर्णपणे घालवायची, मसाला चांगला परतून घ्यायचा, मग भाजीला टेस्टही चांगली येते. हा सर्व मसाला जवळजवळ 10 ते 12 मिनिटे परतल्यानंतर मी याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहे. घरगुती लाल तिखट मसाला 3 चमचे घेतलेला आहे. त्यानंतर जिरे पावडर मी इथे 2 चमचे घेतलेली आहे. धने पावडरही आपण 2 चमचे घेतलेली आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा भरून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला. हे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकूया आणि चांगले परतून घेऊया. कोरडे मसाले हे लगेचच जळतात, म्हणून आपण 2 ते 3 मिनिटे हे मसाले परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून हा मसाला शिजवून घेणार आहोत. आणि तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही विकतचा मसाला टाकला तरी चालेल. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. आमच्या घरी तिखट बऱ्यापैकी आवडतं, त्याच्यामुळे मी 3 चमचे घरगुती तिखट मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे. ती बेडगी मिरची पावडर आहे, ती काही तिखट नसते जास्त.
कलरसाठी मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. त्याने कलर खूप सुंदर येईल भाजीला. आता आपण जे पाणी टाकलं आहे ते आटेपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजू देऊया. तोपर्यंत आपण उकडलेले बटाटे कट करून घेऊया. बटाटे आणि वाटाणा मी आधीच उकडून घेतलेला आहे. याने वेळ वाचतो, भाजी ही पटकन होते. त्यामुळे मी बटाटा उकडून घेतला, त्याचबरोबर वाटाणा सुद्धा शिजवून घेतलेला आहे. वाटाणा मी जवळजवळ 20 ते 25 मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घेतला आणि तो वाटाणा आपण आता मसाल्यामध्ये टाकलेला आहे. तो चांगला परतून घेऊया. वाटाणा परतून झाल्यानंतर आपण कट केलेला बटाटा सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहोत आणि यानंतर आपण फक्त 5 ते 6 मिनिटेच भाजी उकळायची, की भाजी खाण्यासाठी तयार होऊन जाईल. यामुळे आपण मसाला अगदी छान परतून घेतला, कारण बटाटा आणि वाटाणा आपण शिजवलेला टाकणार आहोत. त्यामुळे मसाला कच्चा ठेवायचा नाही. वाटाणा आपण 4 ते 5 मिनिटे मसाल्यामध्ये चांगला परतलेला आहे. आता मी याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेते. बटाटाही आपण कट करून घेतलेला आहे. पाहिजे त्या साईजच्या फोडी करून घ्यायच्या आणि तो मसाल्यामध्ये टाकायचा. वाटाणा आपण आधीच मसाल्यामध्ये परतला. आता बटाटा सुद्धा 2 ते 3 मिनिटे परतूया, म्हणजे याला मसाला छान कोट होईल आणि खाताना याची चव मस्त लागेल. आता मी याच्यावरती आहे ना झाकण ठेवणार आहे 2 मिनिटासाठी. दणदणीत एक वाफ येऊ देऊया याला आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. 2 मिनिटे झालेली आहे. झाकण काढलेलं आहे. आता आपण एकदा खालीवर करूया भाजी आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी आपण याच्यामध्ये गरमच टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. कारण मसाला, भाज्या एकदम छान गरम झालेल्या असतात. त्यात आपण गरमच पाणी टाकायचं, म्हणजे त्याला पटकन उकळी येते आणि भाजीची चवही छान राहते. बऱ्याच वेळेला भाजी करताना ना आपल्याकडे वेळ असेल तर आपण गरमच पाणी भाजीमध्ये टाकायचं, म्हणजे भाजी आहे ना पटकन शिजते सुद्धा आणि त्याची चवही छान राहते. आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. मला जेवढा दाटसर रस्सा हवा आहे ना तेवढंच पाणी मी टाकलेलं आहे. कारण ही भाजी आपण जास्त उकळणार नाही आहोत. बटाटाही शिजलेला आहे, वाटाणाही शिजलेला आहे. त्यामुळे थोडाच वेळ आपण भाजी शिजवणार आहोत. म्हणून पाणी आटणार नाहीये. त्यामुळे जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी मी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहे आणि थोडीशी कसुरी मेथी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे याने भाजीची चव आणखीनच वाढेल. कोथिंबीर टाकलेली आहे. आता कसुरी मेथी सुद्धा आपण हातावरती चोळून टाकूया. आता आपण 5 ते 6 मिनिटेच ही भाजी उकळून घेणार आहोत, की मस्त वाटाणा बटाट्याची भाजी तयार होऊन जाईल खाण्यासाठी. आपण आधी गवारीची भाजी केली, आता वाटाणा बटाट्याची भाजी सुद्धा तयार आहे. आता मी गोड पदार्थ करायला घेणार आहे, तो म्हणजे शिरा. शिरा करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकलं. आता 1 वाटी दूध सुद्धा टाकूया आणि याच्यामध्येच मी आता पाऊण वाटी साखर टाकणार आहे. त्याचबरोबर 2 चमचे तूप आपण टाकूया आणि आता आपण साखर विरघळेपर्यंत दूध, तूप आणि पाणी याचं मिश्रण उकळून घेऊया. जास्त आटवायचं नाहीये, फक्त साखर विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण उकळून घेऊया. रवा मी आधीच गरम करून घेतलेला आहे, छान भाजून घेतलेला आहे. तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्या आधी मी थोडीशी विलायचीची पूड टाकलेली आहे. तीही छानशी मिक्स करूया आणि छान उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये भाजलेला रवा टाकणार आहे. पाऊण वाटी रवा मी भाजून घेतलेला आहे. आता हा रवा आपण चांगला मिक्स करूया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम मोठी असताना जर तुम्ही रवा टाकला तर याच्या पटकन गाठी तयार होतील. म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवून मी रवा छान मिक्स केला. याच्यावरती झाकण ठेवलं. आता 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण काढायचं आहे. रवा एकदा हलवायचा आहे आणि परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटे फक्त शिजवून घेणार आहोत. कारण तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवल्यावर रव्याने सर्व दूध आणि पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता 2 मिनिटांमध्येच हा शिरा तयार होऊन जाईल. आपण झाकण ठेवून परत एकदा याला एक वाफ येऊ देऊया. 2 मिनिटे झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता शिरा हा अगदी परफेक्ट तयार झालेला असेल आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा शिरा तयार झालेला आहे. जास्त चिकटही झालेला नाहीये आणि खूप मोकळा मोकळा सुद्धा झालेला नाहीये. अगदी मस्त असा शिरा आपला तयार झालेला आहे आणि बघताय ना, दिसतानाच दिसतोय अगदी मऊसूत शिरा झालेला आहे. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणार आहे. आता आपण कुकर झाला आहे का ते बघूया. कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. डाळ आणि तांदूळ अगदी छान मऊ शिजवून घेतलेला आहे. वरण भात सुद्धा आपला तयार झालेला आहे. आपण गवारीची भाजीही केलेली आहे. वाटाणा बटाट्याची भाजी सुद्धा केलेली आहे. शिराही आपला तयार आहे. वरण भात सुद्धा झालेला आहे. आता आपण चपाती करायला घेणार आहोत. बघा, वरण भात अगदी छान मऊ असा शिजवून घेतलेला आहे मी. डाळ अशीच ठेवणार आहे फिक्कीच, याला फोडणी देणार नाहीये. आता मी चपाती करायला घेणार आहे. पीठ छान मऊसूद असं भिजून झालेलं आहे.
आता आपण याची चपाती लाटून घेऊया. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पुऱ्या सुद्धा करू शकता नैवेद्यासाठी, पण मी चपाती करणार आहे आज. कणकेचा उंडा घेऊन त्याला आधी लाटून घेतलं, मध्ये तेल लावलं आणि अशा पद्धतीनं घडी घातलेली आहे. आता पीठ लावलेलं आहे उंड्याला आणि गोल अशी चपाती मी लाटून घेणार आहे. आपण चौकोनी उंडा तयार केला तरीही चपाती गोलच लाटणार आहोत. फक्त कडा लाटायच्या चपातीच्या आणि एकसारखी चपाती लाटायची, म्हणजे ती अगदी गोल होते. आणि तुम्ही बघू शकता अगदी मोठीच्या मोठी एकसारखी चपाती आपण लाटून घेतलेली आहे. आता ही चपाती भाजून घेऊया. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, त्यावरती आपण चपाती चांगली भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता चपाती अगदी मस्त टम्म फुगलेली आहे. पीठ आपण अतिशय मऊसूत असं भिजवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे चपाती ही अगदी छान मऊसूत होणार आहे आणि अगदी एकसारखी लाटल्यामुळे ते मस्त टम्म फुगलेली आहे. चपाती ही भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी बाकीच्याही सर्व चपात्या केलेल्या आहेत. सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. चपात्या सुद्धा मी शेवटी ठेवल्या होत्या करायला, त्या सुद्धा आता तयार झालेल्या आहेत. आता आपण नैवेद्याची थाळी वाढायला घेणार आहोत. आणि हो, हा स्वयंपाक करता करता मध्येच मी पापडही तळून घेतलेले आहेत, त्याचबरोबर बटाटा भजी सुद्धा केलेली आहे. नैवेद्याच्या ताटामध्ये आता आपण चपाती वाढून घेतलेली आहे, भातही ठेवूया. त्याचबरोबर हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली गवारही आपण वाढून घेणार आहोत. आणि यानंतर डिश मध्ये वाटाणा बटाट्याची भाजी आपण घेणार आहोत. शेजारी आता आपण गोडसर मऊसर शिरा सुद्धा वाढणार आहोत. पापड आणि बटाटा भजी सुद्धा आपण ताटामध्ये वाढून घेऊया. भजीची रेसिपी मी शेअर केलेली नाही आज, व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून बटाटा भजीची रेसिपी मी नंतर कधीतरी शेअर करेल. आता भातावरती आपण वरण टाकूया, कारण नैवेद्याच्या थाळीमध्ये पांढरा भात कधीच वाढायचा नाही, त्याच्यावरती भाजी किंवा वरण असं काहीतरी वाढून घ्यायचं. हे तूप बघा मी घरीच केलेलं आहे, अतिशय दाणेदार असं रसरशीत तूप झालेलं आहे. याची रेसिपी सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. आता आपण भातावरती आणि शिऱ्यावरती हे साजूक तूप वाढून घेऊया आणि अगदी चविष्ट नैवेद्याची थाळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघताय ना, अगदी सगळे पदार्थ साधे सोपे आणि अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले आहेत. अगदी सुंदर लाजवाब चवीची थाळी आपण आज बनवलेली आहे. आणि हे सर्व पदार्थ अगदी झटपट कसे होतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सर्व पदार्थ अगदी लाजवाब झालेले आहे, तुम्ही बघतायच ना. तुम्हाला जर हे सर्व पदार्थ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी लाजवाब अशा महाराष्ट्रीयन थाळीची रेसिपी मिळेल. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.